सारखं सारखं आम्हीच का तर आमचं काम बोलतंय असं विरोधकांना शैलजाताईंनी सुनावलेलं आहे। त्या लिंगनूर गावामध्ये प्रचार सभेत बोलत होत्या, तर स्वतः शैलजाताई पाटील आहेत आपल्यासोबत। काय सांगाल ताई, सारखं सारखं आम्हीच का काम बोलतंय, खरंच काम बोलतंय, काय काम बोलतंय तुमचं? मला 2012 साली आमच्या 14 गावच्या या लोकांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला होता, त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरण्यासाठी मी 5 वर्ष काम केलं आणि त्या कामामध्ये मी प्रत्येक गावाला न्याय देण्याचं काम केलं। म्हणजे प्रत्येक गावात मी इतक्या वेळा गेले असेल की लोक मला म्हणजे अगदी नावानिशी आणि माझ्या कामामुळे ओळखत होते। त्यानंतर एवढी कामं केल्यानंतर मला शाहू पुरस्कार सुद्धा मिळाला आणि तो शाहू पुरस्कार मी लोकांच्यासाठी समर्पित केला। आणि मुश्रीफ साहेबांनी एवढी कामं केलेली आहेत की ती लहान मुलांच्यासाठी आणि वृद्धांपर्यंत त्यांनी जी कामं केलेली आहेत त्या विश्वासावर त्यांना 6 वेळा निवडून दिलं। तर आम्ही 2 वेळा जर आधी निवडून असलो, म्हणजे मी आणि माझे पती जर 2 वेळा जरी निवडून आलो असलो तरी मी स्वतः उभा राहायला तयार नव्हते, पण 15 गावातल्या लोकांच्या आग्रहास्तव आणि त्याच्या पाठिंब्यामुळे आणि त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही उभं राहिलेलो आहे। आणि यावेळी सुद्धा आम्हाला आमच्या कामाची पोचपावती देण्यासाठी ते आम्हाला नक्कीच निवडून देतील अशी मला खात्री वाटते। गेल्या 4 दिवसापासून आपण पाहतोय जिल्हा परिषद मतदारसंघातील खेडेगावामध्ये आपण फिरतात, प्रचार रॅली असेल, पदयात्रा असतील, अशा जाहीर सभा होत आहेत, कसा प्रतिसाद मिळते? आमच्या कामामुळेच आम्हाला लोक निवडून देतील याची आम्हाला खात्री आहे। आता लोकांनीच आम्हाला आग्रह केलाय, म्हणजे आम्ही कामं करतोय म्हणूनच आम्हाला निवडून देण्यासाठीच त्यांनी उभं केलेलं आहे म्हटल्यावर आम्ही निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे। 15 गावच्या प्रमुखांनी आपल्याला ही उमेदवारी घेण्यासाठी आपल्याला मुश्रीफांच्याकडे नेलं किंवा मुश्रीफांना सांगितलेलं आहे, त्यामुळेच आपल्याला ही उमेदवारी मिळालेली आहे। आपलं काम बोलते, अनेक कामं आपण केलेली आहेत, तर आपलं एकच आश्वासन लिंगनूरकरांच्यासाठी काय पण असा डायलॉग आज ताईंनी मारलेला आहे, काय आश्वासन असेल लिंगनूरकरांसाठी? काय पण लिंगनूरकरांच्यासाठी काय पण म्हणजेच मी निवडणुकीला पहिल्यांदाच सामोरी जात आहे। माझे सासरे बाळासाहेब मिंचेकर हे त्यांनी सुद्धा सभापती म्हणून काम केलेलं आहे, त्याचबरोबर ते आता सध्या आपले गोड साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम करत आहेत। त्याचबरोबर माझे पती ग्रामपंचायत डेप्युटी, ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे। त्यामुळं माझं पण पाठबळ हे खंबीर आहे आणि म्हणूनच आज मी त्यांच्या आशीर्वादानं ह्या निवडणुकीला सामोरी जाते आहे। आणि आज मला आज आमचे जे लाडके नेते आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्याकडून ही जी मला संधी मिळाली, ह्या संधीचं मी प्रत्येक माझ्या ह्या मतदारसंघासाठी माझ्या ह्या संधीचं सोनं करणार आहे। आणि मी असं दुसरं कुठलं आश्वासन देणार नाही, कुठलं नावानिशी काही बोलणार नाही, फक्त मी एवढंच इथं प्रत्येकांना एवढंच सांगणार आहे की मी प्रत्येकासाठी काही पण असं म्हणणार नाही, पण मी प्रत्येकासाठी काय पण करायला तयार असेल आणि मला जी संधी मिळालेली आहे ह्या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवणार आहे। कडगाव गिजोनी जिल्हा परिषद मतदारसंघातून शाहू पुरस्कार प्राप्त असलेल्या शैलजाताई या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत। त्यांनी एक वेळ ही टर्म ही अतिशय शाश्वत विकास करून त्यांनी ही टर्म घालवलेली आहे। याशिवाय त्यांचे जे पती आहेत ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोट्यावधीचा निधी आणून विकास कायापालट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सातत्याने विकास कामात गुंतून राहून जनसेवा करण्याचा त्यांचा हा पिंड आहे आणि आपण सातत्याने इथून पुढे देखील जनसेवा करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे। म्हणूनच आपलं काम बोलते असं हे शैलजाताई सांगतात। तर प्रियंकाताईंचं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते समाजकारण राजकारणाचा आहे, तोच वारसा पुढे नेण्यासाठी प्रियंकाताई या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या असून जनतेने आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं असं आज लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून लिंगनूर मधील सभा झाल्यानंतर त्यांनी आव्हान केलेलं आहे। गडिंग्लज होऊन लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे।